श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषालीताई तर आहेतच माझ्यासोबत, पण त्याचबरोबर वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये गेलेले अनेक जण ज्यांचा वेट लॉस झालाय, ज्यांचा वेट लॉस चालू आहे आणि ज्यांना अमेझिंग रिझल्ट्स मिळालेत असे आपल्याशी येऊन बोलत असतात. त्यापैकीच आज कोण आलेत बघूयात. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कशासाठी वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये आला होतात? माझं नाव दीक्षा रमेश खांबे. मला ऍक्च्युली थायरॉइडही होता आणि मला इपिलिप्सीचाही त्रास होता. त्याच्यामुळे मग माझं वजन खूप वाढत होतं, सो मला ते वेट लॉस करायचाच होता, त्याच्यासाठी मी जॉईन केलं. अच्छा, एपिलिप्सीच्या औषधांनी वेट गेन होतं, ते वृषालीजमध्ये आल्यानंतर किती कमी झालं? माझं आता 11.900 ग्रॅम वगैरे वजन कमी झालेलं आहे. सो मला आता एक डॉक्टर म्हटले अजून थोडं वेट कमी होऊ देत, मग आपण तुझ्या गोळ्या कमी करूयात. अच्छा, म्हणजे साधारण 12 किलो तुमचं कमी झालेलं आहे. एपिलिप्सीच्या आजाराबद्दल काय तुमचा अनुभव आणि कसा फरक पडला? आधी मला खूप टेन्शन होतं की आपल्यालाच होतोय का हा आजार असं वगैरे, पण मी जेव्हा वृषाली जॉईन केलं तेव्हा मॅडमनी स्वतः मला सांगितलं, वृषाली मॅडमनी, की हे आजार खूप कॉमन झालाय. त्यांच्या इथेच बरेचसे क्लायंट्स होते की त्यांना रेअरली त्रास व्हायचा आणि त्यांनी एका क्लायंटचं उदाहरणही दिलं की त्यांच्या गोळ्या कम्प्लीट बंद झाल्या. सो म्हणून मला म्हटलं की आपण पण वेट लॉसनी एवढा इफेक्ट होत असेल तर मलाही माझ्या गोळ्या बंद करायच्या आहेत. सो म्हणून मी इथे जॉईन केलं. अच्छा, आता वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये आल्यानंतर लोक डाएट बद्दल खूप बोलतात. तुमचा काय अनुभव आहे, काय सांगाल? तर डाएट म्हणजे आपलं घरचं सगळं असतं, म्हणजे आपल्याला पोळी भाजी वगैरे आपण जे घरी रेग्युलर खातो तेच सगळं डाएट आहे. त्याच्यामुळे मग मशीनचा वर्कआउट नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्याला घरी इझिली करता येऊ शकतं. ओके दीक्षा, तुम्ही इथं आलात आणि तुमचे हे सगळे अनुभव शेअर केलेत त्याबद्दल धन्यवाद. आता तुमच्या या प्रॉब्लेम्स बद्दल श्रोते हो आपण बोलणार आहोत वृषालीताईंशी. वृषालीताई, दीक्षाने सांगितलं की तिला एपिलिप्सी आणि थायरॉइड दोन्ही होतं, तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली चित्रा, आजचा हा एपिसोड एपिलिप्सीचा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांच्यासाठीच आहे, तेव्हा नीट ऐका. 113 दिवसात 12 किलो वजन कमी झालं. खूप जास्त दिवस लागलेत, कारण एपिलेप्सी असताना औषधं चालू आहेत आणि आजकाल खरं सांगू का चित्रा, कुणालाही काहीही होऊ शकतं. पूर्वी एपिलेप्सीचा एखादा क्लायंट माझ्याकडे असायचा, आता हा आजार लक्षात घेण्या इतका वाढलेला आहे. आता ज्याला एपिलेप्सी म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला आकडी येणं किंवा आपण कन्व्हल्जन्स म्हणतो, म्हणजे ज्याला आपण म्हणू की मेंटल इलनेसमुळे हे प्रकार होतात असं म्हणतात. जर तुम्हाला एपिलेप्सी असेल आणि त्याच्यासाठी जर सेटापिन, गार्डिनल किंवा ज्या कुठल्या गोळ्या दिलेल्या असतात त्यांनी तुमची वजनं प्रचंड वाढली असतात आणि जरी तुमचे काय पेसमेकर बसवला किंवा जरी तुमच्या सर्जिकल ट्रीटमेंट झाली तरी सुद्धा वजनाचं काय, कारण ऑपरेशन झालं की औषधं येत आहेत, औषधं आली की वजनं वाढतात. त्यामुळे एपिलेप्सी आहे म्हटल्यानंतर जी औषधं दिली जातात त्यांनी प्रचंड वजनं वाढतात. मग या औषधांचे साईड इफेक्ट सुरू होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय म्हणजे वेट लॉस, वेट लॉस आणि फक्त वेट लॉस. कारण तुमचं वजन कमी झालं की आपोआप औषधांचा डोस कमी होतो, त्यामुळे बाकीचे साईड इफेक्ट्सही कमी होतात. आणि एकदा ब्रेन मॅपिंगमध्ये जर रिपोर्ट नॉर्मल आले आणि गोळ्या जर हळूहळू करत बंद झाल्या तर मात्र कायम लक्ष देऊन 1 ग्रॅम सुद्धा त्या क्लायंटचं वजन वाढू द्यायचं नाही. इनफॅक्ट अशा मुलांना मी या गोळ्या बंद झाल्या की हेवी एक्सरसाइज देऊन बघते की काही प्रॉब्लेम येतो का. लक्षात घ्या, त्या मुलांना कोणतेही प्रॉब्लेम अजिबात येत नाहीत, कारण त्यांचं वजन हे वयाच्या आणि उंचीनुसार मी नॉर्मलला आणलेलं असतं. इनफॅक्ट त्यांना मी 2 व्हीलर सुद्धा चालवून बघा म्हणून सांगते. पण दुर्दैव असं चित्रा की अशा मुलांचे पालक हे औषधं बंद झाली की वजन 25-30 कमी झालं की इतके निवांत होतात आणि नको तेव्हा त्यांना आपल्या मुलांचं प्रेम निर्माण होतं आणि मग जाऊ दे काय फरक पडतोय असं म्हणून बिनधास्त पोरांना आईस्क्रीम पासून सगळं खायला देतात. पण एका सर्टन लिमिट नंतर तुम्ही माझे क्लायंट आहात, तेव्हा तुमच्या मुलांना किंवा मुलींना जेवढे मला प्रयत्न करून जेवढे रिझल्ट देता येतील तेवढे मी देते, त्यानंतर सोडून देते. कारण एक साधी गोष्ट सांगते चित्रा की 1 जनताची गोळी दर 6 महिन्यांनी घरात घ्या एवढं आणि कॅलेंडरवर मार्क करा, हे मी सगळ्यांना सांगते. अगदी घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं सुद्धा डिवर्मिंग करा. काय बिघडतो आपलं, हायजीनची ऐशी की तैशी तिथूनच होते ना आपल्या घरात. मग करा ना हे सगळं, ज्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. फक्त लहानपणी जंत होतात असं नाही, तर आपण बाहेर जेवतो, आपलं लाईफस्टाईल वेगळी, तर मोठेपणी सुद्धा मोठाले जंत होतात, हे लक्षात घ्या. सो थिंक फिट, स्टे फिट. एवढ्या पोटतिडकीने सांगितलंय वृषालीताईंनी, ते लक्षात ठेवूयात. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषालीताईंसोबत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.